बाबा, कुठलीही मुलं आपल्या वडिलांविषयी असा विचार करतील? नाही, खरं तर नाही. आणि माझी मुलं तर नक्कीच नाही. मुद्दा आहे ना प्रांजल, की माझं मन मला खात राहिलं असतं ना. आणि उल्हासराव आणि वीणा तेच काय, तुझेही केवढे उपकार आहेत माझ्यावर. कारण अजूनपर्यंत तू ही गोष्ट कुणाला सांगितली नाहीस प्रांजल. तू मनात आणलं असतस ना तर रायाला सांगून मोकळी झाली असती. पण नाही केलंस तू तसं. खूप धाडस लागतं हे करायला. बाबा, मला माहिती आहे ना तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये मम्माकडून हे कर्ज घेतलं. तुमच्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. आता ही गोष्ट जर घरच्यांना कळली तर काय होईल हे मला माहिती आहे. त्यामुळे तुमची सून म्हणून नाही, पण तुमची मुलगी म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्यच आहे ना. तेच तर म्हणतोय मी, हे सगळं जे काय तू करतेस ना त्याचीच तर परतफेड करतोय मी. तूच मला थँक्यू म्हणून, माझे आभार म्हणून मलाच मोठा करतेस. प्रांजल, मी अत्यंत सामान्य माणूस आहे. आपल्यावरच्या उपकारांची परतफेड करणारा अत्यंत सामान्य माणूस. कालिंदी म्हणते ना ते इतकं खरं आहे. किती गुणी सोन्यासारखी सून मिळाली आम्हाला. एवढी समंजस मुलगी या घरात आहे ना, म्हणून हे घर अजूनही हसत खेळत उभं आहे. दुसरी एखादी असती ना तर तुम्ही कधीच हे सगळं जाहीर करून सगळं धुळीला मिळवलं असतं. नाही बाबा, आपण असा विचार कधीच करायचा नाही. हे घर सतत हसत खेळत राहणार. बाबा, ज्या घरातला कर्ता पुरुष सगळी दुःख पसून स्वतःची पर्वा न करता आपल्या घरासाठी झगडतो ना, त्या घराला साधी दृष्टही लागणार नाही. चला चला चला, मी निघतो. मी तुझ्याच घरी चाललोय. नाही, आज त्या भैरवचा बंदोबस्त केल्याशिवाय ना मी स्वस्थ बसणार नाही. आता काय चुकलंय माझं? ते माधवराव कडमडले नसते ना तर हे झालंच नसतं. तुला गरज काय होती वॉचमन बरोबर मारामाऱ्या करायची? अहो, तो वॉचमन मला आत येऊच देत नव्हता. अरे पण तुला आत कशाला यायचं होतं? मी इथे व्यवस्थित सगळं सांभाळून घेतलं होतं. तुला मी जामीन दिला म्हणून तू आज इथेस हा? नाहीतर तुरुंगात खितपत पडला असतास. सॉरी. नाही म्हणजे माझी चूक असेल ना तर मला सॉरी म्हणायला काहीही वाटत नाही. हे पण सारख्या सारख्या चुका करतोसच कशाला? का मारामारी केलीस वॉचमन बरोबर ते आधी सांग मला. अहो, तो वॉचमन मला नाही ते बोलला. मग ते माझ्या कानांना आवडलं नाही. मग त्यांनी माझ्या हातांना सांगितलं. मग त्यांनी मारलं त्याला. काय ना, माझ्यावरती ताबाच राहिला नाही. हो, मग आता माझाही माझ्यावरचा ताबा सुटत चाललाय भैरव. सगळ्यात आधी फालतू बडबड बंद कर. सासूबाई, पण यामध्ये ना माझी काहीच चूक नाही. सगळी चूक ना माधवरावांचीच आहे. हो, कशाला आले ते तडफडायला? कधीही यायला. ते काही त्यांच्या बापाचं घर आहे का? वा, अरे मग हे काय तुझ्या बापाचं घर आहे?